शासनाच्या कृषी विभागाबद्दल वारंवार वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होत असते। शासनाचा कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा घटक मानला जातो। जुन्नर तालुक्यातील नारायणगावचं हे बघा बहुउद्देशीय कृषी तंत्रज्ञान प्रसार केंद्र म्हणून खूप मंडल कृषी अधिकारी नारायणगाव यांचं एक कार्यालय आहे। या कार्यालयाची प्रचंड दुर्दशा झालेली आहे, इमारत पडायला झालेली आहे। या इमारतीचं उद्घाटन त्यावेळेचे कृषी जलसंधारण मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यावेळेचे आमदार बाळासाहेब दांगट यांच्या काळामध्ये ही इमारत या ठिकाणी बांधण्यात आली। तिचं उद्घाटन त्यावेळेस झालं किंवा इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला असेल। आज या ठिकाणी या कार्यालयाला कुलूप आहे। आता तहसीलदार यांनी ओझर या ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिराला कदाचित हे सगळे कर्मचारी गेले असतील, परंतु किमान एखादा कर्मचारी तरी या ठिकाणी ठेवायला हवा। इमारत सगळीकडूनच मोडकळली आलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग या संदर्भात योग्य ती दखल घेईल, परंतु कृषी विभाग म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विभाग। या परिसरामध्ये पहा प्रचंड अस्वच्छता आहे, पाऊस पडतोय। वास्तविक त्यांनी हे गवत संबंधित विभागाकडून काढून किंवा कर्मचाऱ्यांना सांगून किंवा वेगवेगळी पद्धतीनं उपाययोजना करून स्वच्छता ठेवायला हवी। इथं साप येऊ शकतात, वेगळी काही दुर्घटना घडू शकते। कार्यालयाचा दरवाजा तुटलेला आहे, आपण खालच्या बाजूला पाहतोय, कुलपाच्या बाजूला सापट आहे। सर्प या कार्यालयामध्ये जाऊ शकतात। उद्या कर्मचाऱ्यांना एखादी दुर्घटना घडली किंवा इथे येणाऱ्या शेतकऱ्याला काही सर्पदंश झाला तर याला जबाबदार कोण? या तालुक्याचे कृषी अधिकारी भोसले यांनी दखल घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या कार्यालयाचे प्रमुख जे मंडल कृषी अधिकारी असतील त्यांनी देखील लक्ष घालायला हवं। या तालुक्याचे आमदार, या विभागाचे खासदार यांनी सुद्धा अशा प्रकारे जर हा सगळा सावळा गोंधळ असेल तर यांना वेळीच सूचना द्यायला हवेत। या इमारतीच्या बाजूनी सगळीकडे प्रचंड अस्वच्छता आहे। मागच्या बाजूला काही रिकाम्या दारूच्या बाटल्या देखील आहेत, अर्थात त्या आजूबाजूच्या लोकांनी टाकल्या असतील असंही असू शकतं। इमारतीच्या पश्चिमेच्या बाजूनी मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे। आपण नेहमी म्हणतो घराची कळ अंगण सांगते। आता या कार्यालयामध्ये कारभार कसा चालत असेल शेतकऱ्यांसाठी हे आपण जर सगळी परिस्थिती पाहिली तर याच्यावरनं आपण सगळा अंदाज बांधू शकतो। शेती खात्याचं कार्यालय आहे आणि एवढी अस्वच्छता असेल तर हे मात्र दुर्दैव आहे। आपल्यासोबत एक युवक आहे व आता हे कृषी कार्यालय जे आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती देण्यासाठीचं हे कार्यालय आहे। आता इमारत पडायला झालेली आहे, संपूर्ण गवत उगवलेलं आहे। इथे एखादा शेतकरी आला, कर्मचारी आला, सर्पदंश होऊ शकतो, कसं पाहता? 100% होऊ शकतो। आताच महाराष्ट्र शासनाने अहिल्यादेवींच्या नावाने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना काढली आहे आणि कर्जमुक्तीसाठी अनेक शेतकरी फॉर्म भरण्यासाठी, आपल्या ज्या काही गोष्टी करण्यासाठी कृषी कार्यालयात खऱ्या अर्थाने प्रामुख्याने येत असतात। आणि ही शिवजन्मभूमी आहे आणि कलापंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिकाला आलेलं नारायणगाव वारुवाडी आहे। आणि खरंच आमच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की इतकं निकृष्ट दर्जाचं असणारं कृषी विभागाचं हे कार्यालय ह्या नारायणगाव नगरीमध्ये पाहायला मिळतं। तर याच्याकडे शासनाने दखल घेतली पाहिजे, कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे। आज बळीराजा कुठंतरी सुकावतोय आणि त्यात जर अशी परिस्थिती असेल तर नक्कीच बळीराजा कर्जमुक्तीपासून मुक्त होणार नाही। जर कर्जमुक्ती व्हावी तर इथं कुणी ना कुणी बसलं पाहिजे, कारण की बळीराजा आता हे खरं तर भात लावणीचं, आवणीचं काम खऱ्या अर्थाने त्याच्या असलेल्या याचं काम चालू आहे। आणि त्या आत्ताचा पिरियड जर म्हटला तर शेतकऱ्याचा थोडासा विसाव्याचा, आपल्या भागातील विसाव्याचा पिरियड आहे। याच्यामध्ये शेतकरी राजा कृषी विभागात येत असतो, त्याच्या काय अडी अडचणी आहे, पीक विमा असेल, विविध काय PM किसानचं कार्ड असेल, हे काढण्यासाठी त्याला कृषी विभागात यावं लागतं। मात्र कृषी विभागात आल्यानंतर अशा स्वरूपाची अस्वच्छता आपण पाहू शकता। कुठे इकडं साप निघू शकतो, शेतकऱ्याला दंश होऊ शकतो किंवा अधिकाऱ्यांना दंश होऊ शकतो। म्हणून विनंती राहील महाराष्ट्र शासनाला किंवा या विभागाचे जे कृषी अधिकारी आहे त्यांनी लवकरात लवकर याच्यावर सखोल कारवाई करून इथे स्वच्छता व्हावी। यायला एखादा चांगला गेट असावा, तिथे त्याला कृषी विभागाचं नाव असावं। इथून जाताना कृषी विभाग कार्यालय कुठे आहे बऱ्याच जणांना विचारावं लागतं, कुठं काय ते माहिती नसल्यामुळे बरेच शेतकरी इमारत पण पडायला झाली। इमारतीचे सगळे लोखंडी म्हणजे कोपऱ्यावरचे लोखंड उघडे पडलेले आहेत, आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत। इमारतीच्या बाजूनी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे, कागदाचे ढीग पडलेले आहेत, कचऱ्याचे ढीग आहेत।
नक्कीच याच्यावरती कृषी विभागाचे जे अधिकारी एसी रूम मध्ये बसतात त्यांनी सुद्धा एकदा दखल घेतली पाहिजे की सर्वसामान्य शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आहे, जो जग चालवतो, त्याला त्या कृषी अधिकाऱ्यामध्ये आपल्या हक्काच्या ज्या काही गोष्टी सांगण्यासाठी जर अशा परिस्थितीत यावं लागत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हात जोडून कृषी अधिकारी आहे त्यांना एक विनंती आहे शेतकरी पुत्र म्हणून की लवकरात लवकर, जवळपास ही बिल्डिंग पाहायला गेलं तर 25-30 वर्ष ह्या बिल्डिंगला कालावधी झालेला आहे. आपण एखादं घर घेतलं तर 10 वर्षाच्या वर त्या घरात राहत नाही, आपण अपडेट होतो. पण कृषी विभाग कधी अपडेट होणार व शेतकऱ्यांना अपडेट माहिती मिळून लवकरात लवकर ज्या कृषी उपाययोजना आहेत, वेगवेगळ्या योजनांचा फायदा शेतकऱ्याला कसा घ्यायला मिळेल, तर नक्कीच याची काळजी खऱ्या अर्थाने कृषी विभागाचे जे कोणी अधिकारी असतील ते व महाराष्ट्र शासन यांनी घ्यावी, अशी एक शेतकरी पुत्र म्हणून मनापासून विनंती करतो. कृषी विभाग म्हणजे पांढरा हत्ती अशी टीका वारंवार होते. त्याची कारणं भले वेगवेगळी असेल, परंतु या कार्यालयाच्या परिसरामध्ये एवढी अस्वच्छता असेल, पावसाळी वातावरण आहे, डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, डासांमुळे विविध आजार वाढू शकतात. कृषी विभागाने स्वच्छता करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर ही इमारत जी मोडकळीस आलेली आहे ती सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकर दुरुस्त करायला हवी, किंवा जर इमारत पडाई झाली असेल तर इथले कर्मचारी पर्यायी ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी. त्याचबरोबर आजूबाजूला जी स्वच्छता आहे किंवा जे काही ओंगळवानं प्रदर्शन दिसतंय हे निश्चित नारायणगावच्या दृष्टीनं, जुन्नर तालुक्याच्या दृष्टीनं शोभनीय नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. संबंधित अधिकाऱ्यांनो, आपल्याला शासन पगार देते, जे तुमच्या अखत्यारीत आहे ते करून घ्या. ही स्वच्छता भले मजूर लावून त्यांच्याकडनं करून घ्या, कारण इथं सर्पदंश होऊ शकतो. ह्या अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि डासांमुळे आजार देखील वाढू शकतात. संबंधित एसीत बसणारे वरिष्ठ अधिकारी या कार्यालयाच्या संदर्भात ज्या अडीअडचणी आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील, अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, वारुळवाडी.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.